गुड मॉर्निंग टू वन अँड ऑल. लास्ट लेक्चर्समध्ये आपण हेपॅटायटिस बी व्हायरस स्टडी करायला स्टार्ट केला होता आणि जस्ट आपण जनरल प्रॉपर्टीज, स्ट्रक्चर अँड अँटीजेनिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हेपॅटायटिस बी व्हायरस हे स्टडी केलं होतं. आजच्या या लेक्चर्समध्ये आपल्याला हेपॅटायटिस बी व्हायरसचे पॅथोजेनेसिस, ट्रान्समिशन, त्याचबरोबर clinical symptoms and treatment and as well as some prophylaxis या लेक्चर्समध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. तर आपण आपल्या फर्स्ट पॉईंटला स्टार्ट करूया, पॅथोजेनेसिस. तर पॅथोजेनेसिस मीन्स व्हॉट? पॅथोजेनेसिस मीन्स हेपॅटायटिस बी व्हायरस having which viral parts those are responsible for to cause infections as well as particular disease in human body, right? आता त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं आहे की पॅथोजेनेसिसमध्ये हेपॅटायटिस बी व्हायरसकडे कुठले असे पार्ट्स असणार आहेत. तर फर्स्ट, इट इज इन्व्हाइट्स इन टू द बॉडी, human body by skin and mucosa via blood flow enters the liver and other organs such as pancreas, bile duct, vessels, WBC, bone marrow. ओके, ज्यावेळी हेपॅटायटिस बी व्हायरस बॉडीमध्ये एंटर होणार आहे, तो अडहेर होणार आहे स्किन किंवा म्युकोजा मेम्ब्रेनच्या मदतीनं. तो बॉडीमध्ये अडहेर राहणार आहे आणि ब्लड फ्लोमध्ये एंटर होऊन तो लिव्हरकडे जाणार आहे फर्स्ट टाइम. आणि आफ्टर दॅट काय होणार आहे की तो अदर ऑर्गनकडे रन होणार आहे. त्यानंतर तो पॅनक्रियास, बाईल डक्ट, वेसल्स, WBC आणि बोन मॅरो इकडे तो जाणार आहे. आता आपल्याला माहिती आहे की WBC आपल्या ब्लडमध्ये प्रेझेंट असतात आणि WBCकडे एक ॲबिलिटी असते की तो कोणत्याही एनिमीज किंवा पॅथोजन्स आपल्या बॉडीमध्ये एंटर झाला तर तो लगेच करून टाकण्याची ॲबिलिटी ह्या WBCकडे असते. ओके, त्याचबरोबर बोन मॅरो आपल्याला माहिती आहे की बोन मॅरोमध्ये हिमॅटोपॉयटिक स्टेम सेल्स प्रेझेंट असतात आणि याच्यामध्ये पूर्ण फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल्स हे काम चालू असतं. तर खूप इम्पॉर्टंट असे सगळे ऑर्गन्स आहेत आणि ह्या ऑर्गन्समध्ये हा हेपॅटायटिस बी व्हायरस स्किन किंवा म्युकोजा मेम्ब्रेनला अडहेर होऊन तो ब्लड फ्लोमध्ये एंटर होतो आणि त्यानंतर फर्स्ट टाइम तो लिव्हरकडे जातो आणि त्यानंतर तो पॅनक्रियास, बाईल डक्ट, वेसल्स, WBC आणि बोन मॅरो या ऑर्गन्सकडे किंवा या सेल्सकडे तो जातो. आता आपल्याला माहिती आहे की नेक्स्ट आता रेप्लिकेशन कुठं होणार आहे या व्हायरसचं. द व्हायरस रेप्लिकेट इन हेपॅटोसाइट्स. आता आपल्याला माहिती आहे की व्हायरस हा हेपॅटायटिस बी व्हायरस जो आहे त्याच्याकडे ॲज अ जेनेटिक मटेरियल म्हणून त्याच्याकडे डबल स्टँडर्ड DNA प्रेझेंट आहे. ओके, तर हा डबल स्टँडर्ड DNA किंवा जो जीनोम आहे किंवा हा हेपॅटायटिस बी व्हायरस हिपॅटोसाइट्स. आता ह्या हिपॅटोसाइट्स म्हणजे कुठल्या अशा सेल्स असणार आहेत तर लिव्हरमध्ये पॅरेन्कायमल टिश्यू प्रेझेंट असतात आणि या पॅरेन्कायमल टिश्यूमध्ये मेन ज्या सेल्स असणार आहेत त्या हिपॅटोसाइट्स या नावाच्या सेल्स असतात. आणि ह्या जवळपास जो टोटल लिव्हर मास असणार आहे त्यामध्ये जवळपास 80% जो काउंट असणार आहे तो हा हिपॅटोसाइट्स सेल्सचा प्रेझेंट असतो. आणि या सेल्समध्येच ट्रान्सलेशन प्रोसेस सुरू असते, म्हणजेच प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस सुरू असते किंवा प्रोटीन स्टोरेज करून ठेवण्याचं काम ह्या हिपॅटोसाइट सेल्स करत असतात. आणि ह्या हिपॅटोसाइट सेल्स लिव्हरमध्ये पॅरेन्कायमल टिश्यूमध्ये प्रेझेंट असतात आणि याचा काउंट जवळपास 80% इतका आहे. ओके, तर अशा पद्धतीचे हे हिपॅटोसाइट्स ज्या सेल्स आहेत त्यामध्ये ह्या हेपॅटायटिस बी व्हायरस काय करतो, रेप्लिकेट होतो. नेक्स्ट सांगितले की copies of HBV genome integrate into hepatocytes chromosomes and remain latent. ओके, जस्ट मी आता एक्सप्लेन केलं त्याच पद्धतीनं की तो HBV किंवा हेपॅटायटिस बी व्हायरसचा जिनोम काय करणार आहे, हिपॅटोसाइट्स सेल्समधल्या क्रोमोझोम्समध्ये एंटर होणार आणि तिथं तो आपल्याला माहिती आहे की
एखाद्या व्हायरसची लाईफ सायकल कशी असणार आहे किंवा त्याचं पूर्ण जे डिफरंट स्ट्रक्चर्स असणार आहे, त्याचे डिफरंट पार्ट्स असणार आहेत स्ट्रक्चर्समध्ये, ते कुठं कशा पद्धतीनं सेल्समध्ये तयार होणार आहेत आणि होल स्ट्रक्चर्स एकदा का त्याचा जिनोम रेप्लिकेट झाला की त्याचं त्या आफ्टर दॅट त्याचं पूर्ण होल स्ट्रक्चर्स कसं तिथं फॉर्म होणार आहे आपल्याला जस्ट आपण लास्ट सेममध्ये स्टडी केला आहे. तर हिपॅटायटिस बी व्हायरसचा जिनोम काय होणार आहे की हिपॅटोसाइट्स ज्या सेल्स आहेत लिव्हरमध्ये, त्या लिव्हरमधल्या सेल्समधल्या क्रोमोझोम्समध्ये हा जिनोम एंटर होऊन तिथं रेप्लिकेट होणार आणि त्याचं नंतर जे होल स्ट्रक्चर आहे तिथं लेटन फॉर्म होणार आहे. ओके, नेक्स्ट पॅथोजेनेसिसमधला नेक्स्ट पॉईंट आहे सेल मेडिएटेड इम्युनिटी अँड इन्फ्लॅमेटरी रिॲक्शन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर कॉझिंग सिम्टमॅटॉलॉजी अँड हिपॅटायटिस बी व्हायरस इन्फेक्शन तर हिपॅटायटिस बी व्हायरस इन्फेक्शन आपण कसं हे करू शकतो, जज करू शकतो. तर सेल मेडिएटेड इम्युनिटी ऑफकोर्स आपण जस्ट फर्स्ट पॉईंट स्टडी केला होता की हेपॅटायटिस बी व्हायरस जो आहे तो WBC किंवा बोन मॅरोवरती अफेक्ट करतो, डायरेक्ट इन्फेक्शन कॉज करतो. तर सेल मेडिएटेड इम्युनिटी म्हणजेच आपण WBC आपण काय करतो, एक WBC एक ॲबिलिटी आहे की ते आपल्या होल बॉडीला स्कॅन करते की पॅथोजन एंटर झाला आहे का. जसं एंटर झाला असेल तर तो किल करून टाकण्याचं काम WBC करत असते. ओके, तर ह्या सेल्समधून जी इम्युनिटी आपल्या बॉडीला मिळत असते ती इम्युनिटीज काय करणार आहे, हा व्हायरस डिक्रीज करणार आहे किंवा तिथे इम्युनिटी लेस करणार आहे. त्याचबरोबर सम इन्फ्लॅमेटरी रिॲक्शन्स आपल्या बॉडीमध्ये बघायला मिळू शकतात. तर असे हे सिम्टमॉलॉजी आणि हिपॅटायटिस बी व्हायरसचे इन्फेक्शन आपल्या बॉडीमध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळू शकतं किंवा आपल्याला रेकग्नाइज करता येतं. नेक्स्ट पॉईंट आहे विथ रिझॉल्युशन ऑफ इन्फेक्शन्स विथ लाईव्ह पॅरेंकायमा स्टार्ट्स डिजनरेटिंग. जस्ट आपण बघितले की पॅरेंकायमल टिश्यूमध्ये हिपॅटोसाइट्स प्रेझेंट असतात लिव्हरमध्ये. तर ह्या पॅरेंकायमल टिश्यूमध्ये एकदा का हा आणि हिपॅटोसाइट्समध्येच काय होणार आहे, हा हिपॅटायटिस बी व्हायरस रेप्लिकेट होतो. आपण जस्ट या पॉईंटमध्ये बघितलेलं आहे. ओके, व्हायरस रेप्लिकेट्स हिपॅटोसाइट्स. आता हिपॅटोसाइट सेल्स कुठं प्रेझेंट असणार आहेत म्हणून सांगितलं. तर ह्या पॅरेंकायमल टिश्यूमध्ये ह्या सेल्स प्रेझेंट असतात आणि ह्या एकदा का रेप्लिकेट झायला स्टार्ट झाल्यानंतर काय होतं की ह्या पॅरेंकायमल्स ज्या सेल्स असतात किंवा हिपॅटोसाइट्स काय करतात, काय होणार आहे तिथं डिजनरेट होणार आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे फुल्मिनेट इन्फेक्शन मे प्रोग्रेस टू परमनंट लिव्हर डॅमेज. ओके, आता फुल्मिनेट इन्फेक्शन म्हणजेच काय, पूर्ण किंवा परिपूर्ण किंवा कम्प्लीट म्हणता येईल आपल्याला इथं की कम्प्लीट इन्फेक्शन म्हणजेच काय, परमनंट लिव्हर डॅमेज करून टाकण्याचं काम या हिपॅटायटिस बी व्हायरस की परमनंटली म्हणजे थ्रू आउट द लाईफ एकदा का लिव्हर डॅमेज झाले, लिव्हर कम्प्लीट डॅमेज करण्याचं काम हिपॅटायटिस बी व्हायरसला करू शकतो. नेक्स्ट आहे सिरोसिस. आता सिरोसिसमध्ये काय सांगितले की दॅट इज कॅरेक्टराइज्ड बाय रिप्लेसमेंट ऑफ लिव्हर टिश्यू बाय फायब्रोसिस अँड रिजनरेटिंग नोड्युल्स. ओके, तर सिरोसिस म्हणजेच असा एक जो डिसीजच नाव आहे सिरोसिस, जो आपल्या लिव्हरला होतो. तर यामध्ये काय सांगितले की रिप्लेसमेंट ऑफ लिव्हर टिश्यू. आता लिव्हर टिश्यू कुठल्या आहेत आपल्याला जस्ट एक आयडिया आलेली आहे की त्यामध्ये पॅरेंकायमल टिश्यू प्रेझेंट असतात आणि त्याच्यामध्ये मेन सेल्स आहेत ते हिपॅटोसाइट्स प्रेझेंट असतात आणि हिपॅटोसाइट्समध्येच या हिपॅटायटिस बी व्हायरस रेप्लिकेट होतो. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते जेणेकरून तुम्हाला रिमाइंड होईल. तर ह्या सेल्स किंवा ह्या सिरोसिसमध्येच काय केले जाते की लिव्हर टिश्यू रिप्लेस केले जातात. तर जस्ट आपण एक सिरोसिस म्हणजे आपल्याला काय आहे ते एक आपण समजून घेऊया की सिरोसिस म्हणजे काय आहे, एखाद्या ऑर्गनला पूर्ण डिस्ट्रॉय करण्याचं जे काम होतं किंवा चेंज जे होणार आहे त्या पर्टिक्युलर ऑर्गन्समध्ये त्यालाच सिरोसिस असं म्हणतात. तर ज्यामध्ये लिव्हर बऱ्याच काळापासून नुकसान झाल्यामुळं खराब होतं आणि लिव्हर कॉम्प्रेस होऊन हार्ड होतं, त्यामुळे ते नॉन फंक्शनल होतं आणि अशी जर कंडिशन लिव्हरमध्ये
लिव्हरमध्ये ब्लड सर्क्युलेशनच्या वेळी काय होतं, इफेक्ट करते. म्हणजेच काय की पोर्टल हायपरटेन्शन तिथं फॉर्म होतं आणि ब्लड सर्क्युलेशन स्टॉप होतं तिथं. ब्लड सर्क्युलेशन लिव्हरपर्यंत येऊ शकत नाही. किंवा सिरोसिस हा एक ट्रान्समिट होणारा डिसीज आहे आणि यामध्ये हेल्दी टिश्यू फायब्रस बँड्सने काय केतात, बदलले जातात. नॅचरल इन्फेक्शन्सना अवॉइड करण्यासाठी लिव्हरमध्ये गाठी तयार होतात आणि पूर्ण सरफेस कव्हर करतात. ह्या गाठी काय करणार आहेत, पूर्ण सरफेस कव्हर करणार आहेत. आता एक इमेज आपण बघूया जेणेकरून तुम्हाला इथं लक्षात येईल. तर इथं एक इमेज ॲड केली आहे. तर हे जे स्कार टिश्यू आहेत ते काय करतात की ब्लड सर्क्युलेशनच्या वेळी सर्क्युलेशन लिव्हरपर्यंत पोहोचू देत नाहीत आणि ज्यामुळं काय होते की लिव्हरचं काम पूर्ण बंद होतं किंवा नॉन फंक्शनल लिव्हर होतं आणि काही वेळेला लिव्हर नॉन फंक्शनल झाल्यामुळे पेशंटची डेथ होण्याचे पण चान्सेस इथं वाढू शकतात. तर हे पूर्ण सिरॉसिसमध्ये किंवा या डिसीजमुळं होतं. ओके, तर इथं तुम्हाला डिफरन्शिएट करता येईल की नॉर्मल लिव्हर कशा पद्धतीनं असणार आहे किंवा लिव्हर विथ सिरॉसिस. आता हे सिरॉसिस म्हणजेच काय की जे सरफेसवरती काय होणार आहेत, गाठी तयार होतात आणि या गाठी तयार झाल्यामुळं काय होतं की जे ब्लड सर्क्युलेशन जे असणार आहे ते लिव्हरमध्ये किंवा लिव्हरपर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे लिव्हरचं काम पूर्ण डिस्ट्रॉय होतं किंवा लिव्हर पूर्ण नॉन फंक्शनल होतं आणि अशा पद्धतीने हे डिस्ट्रॉय झाल्यामुळे पेशंटची डेथ देखील होणार आहे. तर इथं हा सिरॉसिस एक असा पॉईंट होता, जस्ट आपण एक त्यावरती समजून घेतलेलं आहे. ओके, तर नेक्स्ट पॉईंट आहे ट्रान्समिशन. आता हिपॅटायटिस बी व्हायरस तो एका हेल्दी पर्सन्समधून एका कंटॅमिनेटेड किंवा इन्फेक्टेड पर्सनमधून तो हेल्दी पर्सनकडे कशा पद्धतीनं ट्रान्समिट होऊ शकतो. तर फर्स्ट आपण हिपॅटायटिस बी व्हायरस जो आहे तो ब्लड बॉर्न पॅथोजन आहे. ओके, ब्लड बॉर्न पॅथोजनमध्ये काय म्हणजेच काय की ब्लडमध्येच तो रेप्लिकेट होऊ शकतो, सर्वाईव्ह होऊ शकतो. ओके, इट इज ट्रान्समिटेड थ्रू पॅरेंटल कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड ब्लड अँड बाय सेक्शुअल इंटरकोर्स. आता एकतर ब्लडमध्येच तो रेप्लिकेट होणार आहे किंवा ओके, हे गोष्ट लक्षात झाली. आता नेक्स्ट आहे की इट इज ट्रान्समिटेड थ्रू पॅरेंटल कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड ब्लड अँड बाय सेक्शुअल इंटरकोर्स. ओके, आता पॅरेंटल म्हणजेच काय की ॲडमिनिस्ट्रेटेड ऑर ऑकरिंग एल्स वेअर द बॉडी दॅन द माउथ अँड एलिमेंटरी कॅनल. म्हणजेच काय, एखादा पॅथोजन पहिला ॲडमिनिस्ट्रेट होणार किंवा येणार बॉडीमध्ये एंटर होणार, त्यानंतर तो माउथ आणि माउथमधून नंतर तो एलिमेंटरी कॅनलकडे असा रन होणार आहे. त्याचबरोबर नेक्स्ट आहे फ्रॉम मदर टू चाइल्ड ॲट द टाइम ऑफ बर्थ अँड ब्रेस्ट फिडिंग, यावेळी तो ट्रान्समिट होऊ शकतो. किंवा असे काही स्पेसिमेन्स, कंटॅमिनेटेड स्पेसिमेन्स जर आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आले, फॉर एक्झाम्पल सलायवा, टॅटो, रेज, सिमेन, ओके, तर असे कंटॅमिनेटेड स्पेसिमेन्स जर कॉन्टॅक्टमध्ये आले तर काय होणार आहे, तर हिपॅटायटिस बी व्हायरस ट्रान्समिट होऊ शकतो इझिली. ओके, तर नेक्स्ट जो पॉईंट आहे यानंतरचा क्लिनिकल सिम्पटम्स आपण बघूया. तर क्लिनिकल सिम्पटम्समध्ये सांगितलेले आहे की फर्स्ट आपण जसं आपण हिपॅटायटिस ए व्हायरसचं असं सिम्पटम्स बघितलेले तशाच पद्धतीचे सिम्पटम्स आपल्याला इथं बघायला मिळू शकतात. त्याचे मेनली जे सिम्पटम्स आहेत क्लिनिकल टाईप ए हिपॅटायटिस बी व्हायरससारखेच असणार आहेत, पण ते 2 कॅटेगरीजमध्ये डिवाइड झालेले आहेत. एक पी इक्ट्रिक इन्फेक्शन आणि इक्ट्रिक इन्फेक्शन्स. आता पी इक्ट्रिक इन्फेक्शन्स म्हणजे काय, तर इट इज कॅरेक्टराइज्ड बाय आफ्टर 3 to 10 days किंवा ज्या इन्फेक्शन झाल्यानंतर, इक्ट्रिक इन्फेक्शन म्हणजेच काय, इन्फेक्शन जस्ट झाल्यानंतर पेशंटला समटाईम्स डार्क युरिन किंवा बिलिरुबिनिया किंवा एलिव्हेटेड
डार्क ही तर मी सिम्पटम्समध्ये सांगितले की डार्क युरिन किंवा पेल येल्लो स्टूल्स काय होणार एक्सक्रीट होणार आहे त्या पेशंटमधून. किंवा नेक्स्ट आहे की इलेक्ट्रिक इन्फेक्शन. यामध्ये काय सांगितले की जस्ट इन्फेक्शन झाल्यानंतर आफ्टर 3 to 10 डेजमध्ये काय होणार आहे की जॉन्डिक किंवा सिस्टमॅटिक इन्फेक्शिस सिम्पटम्स इथं बघायला मिळायला चालू होतात. पेशंट फील्स म्हणजे कावीळची लक्षणं आपल्याला माहिती आहेत की जॉन्डिकचे सिम्पटम्स आपल्याला बघायला मिळू शकतात ह्या इलेक्ट्रिक इन्फेक्शनमध्ये किंवा सेकंड मेजर कॅटेगरीजमध्ये. त्याच्यामध्ये फर्स्ट सिम्पटम्स काय सांगतात की नॉझिया, वॉमिटिंग, फीवर, डार्क युरिन, पेल येलो स्टूल, ॲबडॉमिनल पेन अँड जॉन्डिक. तर जॉन्डिकचे सिम्पटम्स आपल्याला जस्ट आपण हेपॅटायटिस ए व्हायरसमध्ये बघितलेलेच आहेत. प्लस काही ॲडिशनल सिम्पटम्स आपल्याला हेपॅटायटिस बी व्हायरसमध्ये बघायला मिळू शकतात. तर असे काही हे हेपॅटायटिस बी व्हायरसचे सिम्पटम्स आहेत. नेक्स्ट आहे प्रोफॅलेक्स. आता काही जनरल प्रोफॅलेक्स आपण फॉलो करून ह्या हेपॅटायटिस बी व्हायरस इन्फेक्शन किंवा कंट्रोल करू शकतो किंवा अवॉइड करू शकतो. तर असे काही प्रोटोकॉल्स देखील आहेत. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट असं सांगितलं की हेपॅटायटिस बी व्हायरस इज कंपल्सरी फॉर न्यू बॉर्न्स. जे न्यू बॉर्न बेबीज असणार आहे त्यांच्यामध्ये हेपॅटायटिस बी व्हायरसचं इन्फेक्शन जे आहे ते काय होऊ शकतं की अगदी फास्ट होऊ शकतं. त्याचबरोबर यूज ऑफ ग्लोव्ज अँड प्रोटेक्टिव्ह गारमेंट्स. हे काय आपण जस्ट जे कंटॅमिनेटेड एरियामध्ये किंवा जे हॉस्पिटलाइज्ड एरियामध्ये किंवा लॅबोरेटरी एरियाजमध्ये जे वर्कर काम करतात त्यांना ते पर्टिक्युलर हायजिनिक कंडिशन्समध्ये त्यांना काम करायचं आहे. त्यामध्ये त्यांनी ग्लोव्ज यूज करणं किंवा प्रोटेक्टिव्ह गारमेंट्स जे असणार आहेत ते आपण घातले पाहिजेत. त्याचबरोबर नॉट रियूज नीडल्स अँड सिरिंज. हे तर कंपल्सरी आपल्याला बघितलं पाहिजे की ज्यावेळी आपण हॉस्पिटलमध्ये जातो किंवा कोणत्याही वेळी यूज केलेली नीडल परत केली जात नाही ना याची खात्री करून घेतली पाहिजे. किंवा सिरिंज देखील पूर्ण स्टराईल असेल तरच आपण पूर्ण स्टराईल आहे का याची खात्री करून घेतली पाहिजे. त्याचबरोबर केअर व्हाईल टॅटोईंग. टॅटो काढून घेण्याची क्रेज आहे काही हल्लीच्या जनरेशनमध्ये. तर हे टॅटो काढून घेणं किती डेंजर असू शकतं किंवा ह्या टॅटोमधून देखील हेपॅटायटिस बी व्हायरस इझिली ट्रान्समिट होऊ शकतो बिकॉज ऑफ यूज कंटॅमिनेटेड युटेन्सिल्स. ओके. तर लास्ट असं प्रोफायलिक्स सांगितले की अवॉइड डायरेक्ट और इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ ब्लड. ग्लोव्ज यूज करणं तर फार इम्पॉर्टंटच आहे पण डायरेक्ट कुठल्याही ब्लडशी आपला डायरेक्ट कॉन्टॅक्ट किंवा इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट येऊ नये किंवा अवॉइड करणं हे कधीही आपल्याला सोयीचं जाईल किंवा सोयीस्कर पडेल फॉर टू अवॉइड हेपॅटायटिस बी व्हायरस इन्फेक्शन. ओके. तर असे काही जनरल प्रोफायलिक्सचे प्रोटोकॉल्स फॉलो करून आपण हेपॅटायटिस बी व्हायरस इन्फेक्शन काय करू शकतो कंट्रोल करू शकतो किंवा अवॉइड करू शकतो. ओके. तर नेक्स्ट पॉईंट आहे ट्रीटमेंट. ओके. आता ट्रीटमेंटमध्ये आपल्याला माहिती आहे की जस्ट आपण हेपॅटायटिस ए व्हायरसमध्ये देखील काही ट्रीटमेंट्स बघितले सेम काही पण ॲडिशनल ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट्स असणार आहेत. फर्स्ट आपण असं आहे की देर इज अ नो ट्रीटमेंट फॉर HPV. याच्यावरती ट्रीटमेंट्स अवेलेबल नाही आहे पण अल्फा इंटरफेरॉन जो आहे आपल्याला माहिती आहे जसं आपण लास्ट सेममध्ये बघितलेलं आहे. तर अल्फा इंटरफेरॉन or in combinations with other antiviral drugs such as lamivudine and famiclovir has been beneficial. ओके. तर हे अल्फा इंटरफेरॉन सोबत जर आपण लॅम्बिडिन आणि फॅम्सिक्लोव्हिर हे जे अँटीव्हायरल ड्रग्ज जर आपण कॉम्बाईनमध्ये घेतलं तर आपल्याला हेपॅटायटिस बी व्हायरस कंट्रोल करू शकतो किंवा लिव्हरमधल्या ज्या पर्टिक्युलर टाईपचे जे टिश्यू आहेत त्याची रिप्लेसमेंट करता येते किंवा पूर्ण लिव्हर हे
तर अशा पद्धतीचे काही ट्रीटमेंट्स अवेलेबल्स आहेत. त्याचबरोबर वॅक्सिन्स देखील या हेपॅटायटिस बी व्हायरसवरती आपण घेऊ शकतो. पण हे वॅक्सिन जे असणार आहे हेपॅटायटिस बी व्हायरसचं, ते लहानपणी दिलं जातं. म्हणजे जसं हेपॅटायटिस ए व्हायरस, हेपॅटायटिस बी व्हायरस बिटवीन सम टाईम पिरियड याच्यामध्ये काय केलं जातं की हेपॅटायटिस बी व्हायरसचे किंवा काही जॉन्डिसचे काय दिले जातात, वॅक्सिन दिले जातात. तर हे वॅक्सिन्स घेणं पण फार इम्पॉर्टंट आहे. तर अशा पद्धतीचे काही ट्रीटमेंट्स या हेपॅटायटिस बी वरती अवेलेबल्स आहेत. तर आय होप तुम्हाला इथं लक्षात आलं असेल. या लेक्चर्समध्ये आपण हेपॅटायटिस बी व्हायरसचं एक फर्स्ट आपण पॅथोजेनेसिस, ट्रान्समिशन, नेक्स्ट सिरोसिस बघितलेलं आहे, क्लिनिकल सिम्पटम्स, प्रोफॅलेक्स, ट्रीटमेंट असे काही पॉईंट्स या लेक्चर्समध्ये आपण आज बघितले आहेत. तर या लेक्चर्समध्ये आपण हेपॅटायटिस बी व्हायरस आपलं कंप्लीट झालेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे. तर इथं आपण थांबूया. थँक्यू.